मध्ये सुद्धा चांगली होती, आता बरी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये त्याहून चांगली हा आहे आपला आदिवासी शब्द त्याहून. आणि म्हणूनच ही स्पर्धा सुद्धा त्याहून अधिक अतिशय चांगली झाले. चला आपण जाऊया पुन्हा एकदा थेट समालोचन कक्षामध्ये. आमच्या समवेत जॉईन होतील पुन्हा एकदा राजूभाई यांचा गोड आवाज हिंदीमध्ये अगदी समालोचन आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. थैंक यू आदित्य सर। बॉलिंग मार पर फिर से एक बार अनिकेत तैयार, सामने राइट हैंड बल्लेबाज है, लेकिन आखिरी क्षण में गेंद को सम्मान के साथ जाने दिया विकेट कीपर की दस्तानों में। आती हुई वाइट का इशारा अंपायर द्वारा, तर वाइट के जरिए अकाउंट ओपन। अगर देखा जाए तो एक रन अकाउंट पर ओपन होता हुआ वाइट के जरिए। प्रयास तो अच्छी की थी, आखिरी क्षण में जाने दिया सम्मान के साथ गेंद को। समझ चुके थे कि ये गेंद वाइट होगी। इस बीच फिर से एक बार राइट ऑन उभरता विकेट से ड्राइव करने का प्रयास। गेंद कारपेट के सारे क्षेत्र रख सकते तैनात, लॉन्ग ऑफ रीजन के जरिए जब तक गेंद फील्ड हो तब तक गुड रनिंग पिनिंदा विकेट। हाँ, नजर हटी, दुर्घटना घटी। गेंद सीधा बाउंड्री पार, मिलता हुआ यहाँ पर 4 रन। थोड़ी सी मिसफील्ड, लेकिन गेंद को बचा नहीं पाया। आखिरी क्षण में गेंद निकल गई सीमारेखा पर 4 रन के लिए। इस तरीके से स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर 5। क्षेत्ररक्षण थोडंसं सुधारणं खूप महत्वाची भूमिका होती. लॉंगअप मध्ये एक चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. मोरया 11 चव्हाणपाडा संघ ज्यांना पहिला मान मिळाला यंदाच्या पर्वाचा, आणि तेच अगदी संपूर्ण आयोजक करते. आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने बॅटिंग करण्याकरिता सुनीलजी गोपनर, विद्यमान सदस्य वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे, तदनंतर धनंजय चव्हाण, अमर चव्हाण, संदेश घाटाळ, अविनाश, सर्वांची कामगिरी खूप महत्वाची राहिली होती. जयेश नगवासे यांना सुद्धा आपण पाहू शकाल 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. आता 2 तगड्या संघादरम्यान ही लढत आहे. राजूभाई काय म्हणाल, एकंदरीत हे दुसरं अगदी फेरीला सुरुवात झाली, इथून तुमचा परफॉर्मन्स चांगला होणं खूप महत्वाची बाब आहे. बिल्कुल सर, दोनों ही दिग्गज टीम आमने सामने अगर देखा जाए तो चौहानपाड़ा बसेस साई स्पोर्ट उसगांव, ये दोनों ही दिग्गज टीम है। दोनों टीमों के बीच यहाँ पे कड़ाक मुकाबला देखने को मिलेगा, रफ टफ मुकाबला। लगातार डॉट गेंद आता हुआ अब तक का बहुत ज्यादा प्रहार देखने को नहीं मिली राइट हैंड बल्लेबाज द्वारा। इस बीच गुडलैंड डिलीवर पर फिर से एक बार हुक शॉट का प्रयास, लेकिन फिर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं। चांगला डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत कामनकर, काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहिला गेला होता. आई गावदेवी साई परेडपाड्याच्या मैदानावर गावदेवी चषकामध्ये अगदी झळाळला होता. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तोच गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अनिकेत कामनकर या गोलंदाजाला आपण पाहताय. ओहो, थोडासा कौतुक झालं आणि कौतुकांमध्ये ही छाप पडली. कॉमेंटेटर कल्स वाईटचा इशारा नितेश परब यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. बिल्कुल सर, थोड़ा सा लाइन लेन को बरकरार रखनी होगी। वाइट योर करके करने का प्रयास, लेकिन काफी दूर अगर देखा जाए तो लेग स्टंप को मिस करते हुए गेंद चल गई विकेट कीपर के दस्तानों में। वाइट का इशारा आई पिछले गेंद पर, 1 रन प्राप्त स्कोरबोर्ड पर। इस बीच फिर से एक बार बल्ले का ये झलक के गेंद चल गई विकेट कीपर के दस्तानों में। कोई गलती नहीं करेंगे, बेहतरीन कैच लेता हुआ यहाँ पर होगी विकेट का पतन। नए बल्लेबाज की एंट्री होगी मैदान में, लेकिन उससे पहले डीजे को देते हैं मौका और सुनते हैं सुमधुर गीत। चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ यावेळेस मेंटेन केली. शरीरापासून अगदी दूर टाकण्याचा हा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नांमध्ये हे अपयश पाहायला मिळतंय. विकेट मिळाले. महिला कक्ष अगदी आपण पाहू शकाल, महिला वर्ग विशेष करून या स्पर्धेकरिता प्रामुख्याने या 3 दिवसांमध्ये त्यांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली. त्या सर्वांचं स्वागत असेल. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय अविनाशजी सुतार या ठिकाणी मंद मंद पावलाने आपण पाहू शकाल, आणि त्यांच्या समवेत धीरजजी कासार यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आमचे साथी मित्र, दोघांचंही स्वागत असेल. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. धाव घेण्याचा प्रयत्न होता, अगदी थोडीशी खतरे की घंटी होती, परंतु एन मोमेंटला अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल ही धाव घेतली गेले. व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा स्वागत असेल. अविनाशजी सुतार या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आणि पुन्हा एकदा धीरज क्षण आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 7 या अंकांवर. सेवेंद्र सोनकाट अच्छी कोशिश दोनों बल्लेबाज द्वारा अगर देखा जाए तो आखिरी क्षण में गेंद को फ्लिक जरूर की थी। स्कोर कार्ड 7 मात्र इस ओवर में शायद 1 गेंद का खेल बाकी है।
पावर प्ले का ओवर, आखिरी गेंद, सामने राइट हैंड बल्लेबाज चाहते थे ऑफसाइड में गेंद को फ्लिक करना, लेकिन सन्मान के साथ जाने दिया। समझ चुके थे कि गेंद जाती हुई बल्लेबाज से दूर रखने का प्रयास जरूर आदित्य सर गेंदबाज अनिकेत द्वारा, लेकिन देखा जाए तो इस ओवर में ये शायद दूसरी वाइड है। गेम प्लॅन पूर्णपणे सिद्ध आहे अनिकेत याचा की इथून चान्स मी देणार नाहीये, चान्स तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. त्याचंच कारण आहे की इथून जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने गोलंदाजी होते, परंतु गोलंदाज सुद्धा इथे शार्प आहे, परंतु फलंदाजांना इथून ऍक्टिव्ह राहावं लागेल. संदेश आहे स्ट्रायकेटला बॅटर. ओहो, स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु एक आगळी वेगळी शैली पाहायला मिळाली. स्लाइस तर केलं होतं, परंतु चेंडूपासून अगदी बराच लांब राहिले. चेंडू आणि बॅटचा समन्वय होताना पहिल्या षटकाची झाले ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 अंकांवर हे स्कोर कार्ड. गुप्तबू जारी रहेगी. घेऊया आपण एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. धन्यवाद. सोमाचं सुंदर अशा कमेंट्स पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी कदम यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मोरणे असोसिएशनच्या माध्यमातून ही कमेंट आले. चांगल्या पद्धतीने अगदी हे आयोजन नियोजन संपूर्णपणे स्पर्धा ही A1 क्वालिटीची आहेत. सगळ्या कमेंट्स आपण सुद्धा पाठवा. ऑनगोईंग मॅच मध्ये त्या कमेंट्स पुन्हा एकदा वाचल्या जातील. सेकंड स्पेलची सुरुवात होते. निलेश आहे. काय एक्झॅक्टली रन येते राजू सर आपण इथून पाहताय, कारण की 3 षटकांचा सामना आहे. पहिले षटक झाले, 8 धावा लागल्यात. बिल्कुल सर, आने वाले 12 गेंदों में स्कोर को सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होना जरूरी है. पहले ओवर की समाप्ति मात्र 8 रन, दूसरी ओवर प्रगति पर फुल टच डिलीवरी. इस बार लेकिन गेंद को देखा जाए तो स्लॉग स्वीप किया जाएगी सीधा बाउंड्री पार. मैक्सिमम हिट, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल 6. चांगला फटका होता यावेळेस. ऑन द राईज खेळला आणि राईज होत असताना चेंडू वाईडिश मिड विकेट सीमा रेषा पार चेंडूला धाडलं आणि या 6 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि 6च्या साह्याने हे धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 14 अंकांवर. प्रत्येक अगदी जो विजयी संघ आहे ना राजूभाई, तो अगदी एन्जॉय करतोय, कारण की या एन्जॉयमेंटचं काम आहे ती सॉफ्ट ड्रिंक. सर्वांनी अगदी मिळून मिसळून शेअर केले आणि हेच खासियत आहे. जी खरा आनंद आहे ना तो सर्वांसोबत आहे आणि म्हणूनच अगदी या स्पर्धेची रूपरेषा खूप महत्वाची राहिली. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक तो चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज इथे बाद होईल. पहिल्या चेंडूवर वर्चस्व होतं फलंदाजाचं, परंतु तदनंतर ग्रिप चेंज केली, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि प्रयत्नांमध्ये अगदी आपण पाहू शकाल यावेळेस विकेट मिळाले. फलंदाज बाद. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकाल डाव्या बाजूने स्वीपर कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये शिरवलीकर एन्जॉय करत आहेत. प्रकाशजी जाधव अगदी शेअर करत असताना नितीनजी सोमन आहेत, त्यांच्या समवेत तमाम कमलाकरजी जाधव रोशन सुद्धा आहेत त्या दिशेने. दामोदरजी शेळका बाबा सुद्धा एन्जॉय करतात या मॅचला आणि अगदी हे खासियत राहिलं राजूभाई या स्पर्धेचं. कोल्ड्रिंक घ्या, या मॅचचा आस्वाद लुटा, सर्वांसमवेत शेअर करा आणि संघटित रहा. बिल्कुल सर, यही तो मजा है क्रिकेट की. टेनिस बॉल क्रिकेट का टूर्नामेंट जब से शुरुआत हुई अगर देखा जाए तो एसोसिएशन द्वारा, तो उभरता हुआ सितारा नजर आई सामने. वरना अगर इस तरह का टूर्नामेंट का आयोजन नहीं होती तो हमारा टैलेंट गांव का गांव में रहते, सामने नजर नहीं आती. सामने राइट हैंड बल्लेबाज गेंदबाज देखा जाए तो बॉलिंग ट्रैक पर तैयार, लगभग 7-8 कदम के रनअप के साथ. मिस्टर नीलेश गायकर बॉलिंग ट्रैक पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट और सामने राइट हैंड बल्लेबाज, लेकिन गेंद थोड़ी सी मिसफील्ड विकेट कीपर के जरिए, लेकिन इसका कोई फायदा नहीं. वाइट का इशारा, एक अतिरिक्त रन स्कोर पर ज्वाइंट होगी. इस अतिरिक्त रन के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 ऑन द स्कॉट. लॉस्ट ऑफ फर्स्ट विकेट, मात्र 1 विकेट अब तक डगआउट में भेजने में कामयाब गेंदबाज नीलेश. अच्छी गेंदबाजी लाइनअप लेन देखने को मिली नीलेश द्वारा. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका अमरच्या बॅटमधनं, परंतु प्रयत्न फसेल की काय. यस इट इज. बॅकवर्ड लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू फारसा चांगला नव्हता, परंतु थँक्यू सो मच म्हटलं असेल निलेशाने, कारण की फटका फसला आणि अमर याला रवाना व्हावं लागेल तंबूच्या आशयाला.
करिता सुद्धा कमेंट आला एक नंबर डीजे रिमिक्स डीजे विशाल महाकाल साऊंड लाईट्स अँड सिस्टम करिता आणि विशेष करून आकाश भोईर सुद्धा अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत. संतोष भोईर सुद्धा आहेत ऑनगोईंग लाईव्ह मॅच मध्ये. चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची कमेंट आणि विशेष करून विजय भोयेपाडा वर्ण कामन वर्ण रुपेची बागी यांना शुभेच्छा आल्यात. सुंदर अशी दर्जेदार स्पर्धा आहे आणि या दर्जेदार स्पर्धेकरिता त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आणखी एक गोड व्यक्तिमत्व. इस बीच ओवर का अगली गेंद फिर से राइट हैंड बल्लेबाज स्ट्रेट अप करने का प्रयास, लेकिन एक गेंद और बल्ले का संपर्क नहीं, कैलकुलेशन ठीक तरीके से टाइमिंग सेट नहीं कर पाए, जिस वजह से गेंद डॉट होता हुआ कोई रन का गुंजाइश नहीं. अभी भी स्कोरबोर्ड पर स्कोर देखा जाए तो मात्र 15. और जिस तरीके से नीलेश गेंदबाजी की है सर, अब तक 2 विकेट प्राप्त करने में कामयाब, मात्र एक बड़ा हिट लगा था जरूर, लेकिन उसके बाद कमबैक करता हुआ नीलेश गायकर. अपने ओवर की 5वीं गेंद राइट ओवर द विकेट. इस बार फिर से एक बार मिस टाइमिंग, अपने फलथ्रो में गेंद को फील्ड करेंगे विकेट कीपर, लेकिन जब तक गेंद फील्ड हो गुड रनिंग बिटवीन द विकेट का परिचय दोनों बल्लेबाज द्वारा देखने को मिली. 1 रन प्राप्त होता हुआ इस 1 रन स्कोरबोर्ड पर जॉइंट होगा और 1 रन के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 ऑन द स्कॉट. आता धावसंख्या अगदी वाढवावी लागेल. जो स्ट्राईक रेट आहे ना तो कन्व्हिन्सिंग नाही, कारण की समोरच्या संघाकडे क्वालिटी स्टँडर्ड असणारे फलंदाज आहेत. अनिकेत कामनकर स्वतः आहेत, त्यानंतर सूरज कोटावले ज्याला पहिला मान मिळाला अर्धशतक ठोकण्याचा यंदाच्या पर्वामध्ये, तो स्टँडच्या मागे आपण पाहू शकाल. मधेला सुद्धा विसरून चालायचं नाही. निलेश गारकर स्वतः सुद्धा असतील ऑन साईडला. आता आखुडप्याच्या चेंडूला पिक केलं. पिक करत असताना स्ट्रोकला अंजाम सुद्धा मिळालाय. वाईडिश काव कॉर्नर अगदी खेळाडू कक्षाच्या पलीकडे जाऊन चेंडू आदळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम 6. धाबा येत आहेत आणि 6च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 22 या अंकांवर 22 रन्स ऑन अ कार्ड. 2 षटकांचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. चला, खेळपट्टीवर कुठलाही खेळाडू उभा राहणार नाहीये, लक्षात घ्या. 22 धाबा, 22 रन्स ऑन अ कार्ड या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचं अंतिम षटक आहे. आता पाहूया तिथून शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. अगदी इथून पाहायचं झालं तर निलेश गायकर या थर्ड स्पेलमध्ये जयवंत मोर या गोलंदाजाला आणलंय. थोडासा विचार विनिमय झाला, भैरमोते नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहू शकाल जयवंत मोर याला अगदी ही गोलंदाजी दिली जाते. जेव्हा संधी मिळेल ना क्रिकेटच्या पटलावर, तेव्हा त्या संधीचं सोनं करायला शिका खेळाडू मित्रांनो. आणि इथून जयवंत आहे या स्पेलमध्ये 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आफ्टरनून सेशन आहे दुपारच्या सत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना, कारण की हवा थोडीशी सर्जी झाली पश्चिमेकडून पूर्वेकडे, फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळला इंटू द गॅप मध्ये. निलेश आहे त्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम. हेच क्वालिटी हवी आहे प्रत्येक खेळाडूंच्याकडनं आणि याच क्वालिटीमध्ये अगदी आपण पाहू शकाल स्टँडर्ड सिद्ध करत असताना. काय म्हणाला राजूभाई या क्षेत्ररक्षणाबद्दल? बिलकुल सर, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिस्टर निलेश यांच्या माध्यमातून. शेवटचं सणावरती अगदी बॉल त्यांनी त्या ठिकाणी हाताळला आणि आतमध्ये फेकला, त्यामुळे देखील मला वाटते 2 धावा इथे वाचवला. कारण क्षेत्ररक्षण करावी लागतात परफेक्ट. क्षेत्ररक्षणचा अर्थ आहे क्षेत्राचं रक्षण, पण अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षण केलेत तर या संघाचा कर्णधार देखील संगनायक देखील खुश असणार निलेश यांवरती, कारण परिपक्व आहे, समता आहे त्यांच्याकडे देखील. आता मात्र मिस टायमिंग शॉट आहे, खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल बाद होण्याची शक्यता, कारण जसा प्रकारे कॅल्क्युलेशन चुकीचा, त्यामुळे इथे देखील झेल ड्रॉप झालेत आणि एक मोठा जीवनदान फलंदाजांना मिळाली. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 25 या अंकांवर 25. म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से घट भरताय. जर तुम्ही धावा वाचवल्या तर त्याच धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये कमी चेस कराव्या लागतील. आणि जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा तेव्हा त्या संघाला त्याचं बेनिफिट मिळतं, कारण की जास्त वेळ नाहीये. 3-3 षटकांचे सामने आहेत. 18 चेंडूंमध्ये तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा आहे. बिल्कुल सर, सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होना जरूरी है, क्योंकि स्कोर कार्ड बहुत ज्यादा नहीं है. 18 गेंदों का खेल है और एक के बाद एक तस के पत्तों की तरह बिखरता हुआ विकेट का पतन. मात्र 3 गेंद बाकी है इस ओवर में और आने वाला 3 गेंदों में स्कोर को कहां तक पहुंचाते हैं ये देखने लायक होगा. क्योंकि जिस टाइम में टॉस जीत के बल्लेबाजी ली थी तो कैप्टन ने कहा था कि हम कम से कम 50 रन की ओर अग्रसर होना चाहेंगे, लेकिन अब तक मात्र स्कोर कार्ड देखा जाए तो 25. अभी तो दिल्ली बहुत दूर है, लेकिन अगर 35 तक भी पहुंचते हैं तो भी सम्मानजनक स्कोर कहलाएगा.
फिलहाल नए बल्लेबाज की एंट्री होगी। इस ओवर में अभी तक 3 गेंदें फेंकी जा चुकी है, 3 गेंदों का खेल समाप्त हो चुकी है, आने वाले 3 गेंदें बाकी है और आने वाले 3 गेंदों में अगर स्कोर कार्ड को 30-35 तक अगर पहुंचाते तो कुछ थोड़ा सा मौका जरूर बनेगा, लेकिन अपोजिट टीम के पास वो क्षमता है गियर बदलने की, कभी भी मैच का पासा पलटने की क्षमता उनके पास है। तो सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर जरूर होना चाहेंगे। नए बल्लेबाज क्रीज की ओर एंट्री होता हुआ नवीन बॅटर येतोय, इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी हाताळावी लागेल। अगदी आपण पाहू शकाल साई स्पोर्ट्स उसगाव संघ मैदानाच्या दिशेने खेळतोय आणि अगदी त्यांच्या जर्सीवर रेड अक्षराने लिहिलंय मिस यू पप्पू आणि नेहमीच हा संघ त्यांना सुद्धा मिस करतोय। पप्पू फलते यांची आठवण नेहमीच ताजा आहे। विकेटचे इथे पतन होईल, आला पावली परत परतावं लागते फलंदाजाला, ही थोडीशी नामुष्की आहे कारण की धावेंचा वेग वाढवायचा आहे, परंतु हा वेग वाढवत असताना कुठेतरी गाडी म्हणायची झाली ना राजूभाई, पटरीवरून खाली उतरलंय, विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद देऊया डीजेला संधी। थँक्यू। नवाने बॅटर मैदानामध्ये देखील एंट्री होतोय। सरस मयूर मते या संघामध्ये नाहीये, पण मयूर मतेचा कमी इथे काही त्या देखील मिळाला नाही, कारण जयवंत मोरे जसा प्रकारे गोलंदाजी केला आतापर्यंत ते अविश्वसनीय अप्रतिम गोलंदाजी विश्लेषण मिस्टर जयवंत मोर सर। नक्कीच चांगल्या पद्धतीने आपला जागा पक्या करून देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहू शकाल। म्हणून प्रत्येकाला संधी मिळत नाही, कारण की 11 खेळाडूंना संधी मिळते क्रिकेटमध्ये। जेव्हा जेव्हा आपल्याला ती संधी मिळेल ना, त्या संधीचं सोनं करायला शिका आणि अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी जयवंतच्या माध्यमातून वाखणण्याजोगे झाले। गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल, धावसंख्या अगदी जागेवर स्थिर आहे 25 अंकांवर 25। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जयवंत गोलंदाजी ट्रॅकवर, फुलरलिनची डिलिव्हरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा डायरेक्टली हिट लागण्याचा प्रयत्न, द फिंगर इज गॉन अप, विकेटचं इथे होईल पतन आणि सांघिक विकेट हॅट्रिक अगदी आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडूवर 2 लगातार विकेट गेले होते, परंतु रनआउटच्या स्वरूपाने ही अगदी संघाच्या नावाने विकेट जाईल, फलंदाज बाद, विकेटचं पतन। नवाने बॅटर मैदानामध्ये मिस्टर विनोद दरे यांचं देखील एंट्री झाले आणि गोलंदाज ट्रैक पर होईल सुसज्जित पुनः जयवंत मोर। आखिरी गेंद इस ओवर की बाकी है। अब तक देखा जाए तो लाजवाब गेंदबाजी, बैक टू बैक 3 गेंदों पर 3 विकेट देखने को मिले। मात्र इस ओवर में 3 गेंदें खर्च कर चुके, कंजूसी गेंदबाजी कहीं तो गलत नहीं होगी। लाजवाब प्रदर्शन मिस्टर जयवंत मोर। अपनी ओवर की आखिरी गेंद, सामने राइट हैंड बल्लेबाज तैयार मिस्टर विनोद। इस बार ऑन द राइज खेलने का प्रयास, कारपेट के सहारे लेती हुई गेंद जाते सीधा डीप विकेट रीजन में क्षेत्ररक्षक तैनात, लेकिन जब तक गेंद फील्ड हो तब तक दोनों बल्लेबाज द्वारा गुड रनिंग बिनी द विकेट का परिचय। तीसरी रन की प्रयास, हो चिंबोरी चापते चापते रह गए। पुन्हा इथे देखील थोडासा गाफलती पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, पण इथे धावचित्त रूपाने पुन्हा गडी बाद होईल। एकूण जे स्कोर कार्ड वरती 3 धावा देखील जॉईंट होईल आणि हे 13चे सैनिकून धावफलक जाऊन पोहोचतोय 28 अंकांवरती। 29 धावांचा टार्गेट फेस केलेला आहे। 18 चेंडूमध्ये 29 धावांचा आवश्यकता आहे। इनिंग ब्रेक, छोटासा ब्रेक घेतो, देतो डीजेला संधी, ऐकूया सुमधुर गीत। थँक्यू सो मच, व्हेरी वेलकम। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। चला टॉस करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा। वडगर घोघाटपाडा संघाचा कर्णधार
आणि ऐगावदेवी शिरवली या संघाचा कर्णधार. चला टॉस करण्याकरिता आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी स्पोर्ट्स फादानेपडा 51-17 आयोजित एक दर्जेदार क्वालिटी स्टँडर्ड स्पर्धा माझे आमदार चषक 2025. चला टॉस करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण उपस्थित राहा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला वडगर घोगाटपाडा संघाचा कर्णधार आई गावदेवी शिरवली या संघाचा कर्णधार. चला प्लीज या इनिंग ब्रेक आहे सो नॉनिफिकेचा कॉल होणं खूप महत्वाची भूमिका आहे. हवेची झुळूक ही प्रचंड आहे या मैदानावर. दुपारच्या सत्रामध्ये हे साहजिकच आपल्याला पाहायला मिळतंय. चला सलामीचा बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे. थोडासा स्पीड अप करायचा आहे. मंडळाला देखील सर्वांनी सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नये. सलामीचा बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे. आदरणीय सन्माननीय अविनाशजी सुधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. आई गावदेवी शिरवली आणि वडगर घोगाटपाडा या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. एक गोड व्यक्तिमत्व अविनाशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. 5117 आणि गावदेवी स्पोर्ट्स 5117 असा कॉल आहे आणि 5117 असाच कॉल आलाय. अविनाश भाऊंना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सो टॉस वॉन झालेत. आई गावदेवी शिरवली हा संघ निलेशजी निर्णय काय असेल? फलंदाजी करायची. खूप चांगली धावसंख्या आपण उभारली. कसं एन्जॉय केलं या खेळपट्टीला सकाळच्या सत्रामध्ये या आफ्टरनून सेशनमध्ये विशेष करून आपण खेळलात. कशी वाटली खेळपट्टी? छान आहे ॲक्च्युली. संध्याकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त रायटी बॅट्समनलाच इथे चान्स आहे. परंतु चांगला प्रयत्न लेफ्टी असून सुद्धा मी केला आणि सक्सेस झालो. शॉट सिलेक्शन तसं व्यवस्थित केलं त्या पद्धतीने आणि चांगली गेम झाली. एकंदरीत या सत्रामध्ये हे सत्र खूप महत्त्वाचं आहे कारण की इथून स्टेज थोडंसं खडतर होणार जाणार आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती आई गावदेवी शिरवली या संघाची. कुठे परफॉर्मन्स थोडासा वीक झाला त्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे. दरवर्षी माझ्या मते 3 वर्ष झाले आम्ही पहिली टुर्नामेंट सायवन असो किंवा कलबोन असो या ठिकाणी पहिली टुर्नामेंट नक्कीच जिंकतो आम्ही. ह्या वर्षीसुद्धा त्या पद्धतीने आमचा 3rd नंबर आला. परंतु त्यानंतरच्या मला तर वाटतं एक 10-12 टुर्नामेंट असतील एक गावच्या फॉर्मॅटमधले असो किंवा असोसिएशनच्या असो. आम्ही 3rd राऊंडलाच कन्सिस्टन्सी झाले 8 ते 10 टुर्नामेंट हरतोय. आणि त्याचं ॲक्च्युली मेन कारण आमचं पिच यावर्षी थोडं लेट झाल्यानं प्रॅक्टिसचं थोडं अभाव झाला. आणि त्यानंतर आमचे बरेचसे प्लेयर आहेत ते जॉब करून क्रिकेट खेळत आहेत आणि मी पण त्यांना तेच प्राधान्य देतो की पहिला तुमचा जॉब आणि त्यानंतर टाईम मिळेल तर क्रिकेट केला. त्यासाठी मग आम्ही जे जॉबवरून येतात त्यांच्यासाठी आम्ही खास त्यांच्यासाठी क्रिकेट प्रॅक्टिस करण्यासाठी नेटची व्यवस्था केलेली आहे. कामकाज खूप महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण स्पष्टीकरण दिलं की क्लोज देऊन हारतायत परंतु क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निलेश शेलका हे जुने जाणते खेळाडू आहेत. सर्वांचेच आदर्श आहेत आणि त्यांनी सुद्धा एक वैयक्तिक कामकाज स्वतःला सांभाळलंय आणि अगदी कुटुंबियाला सांभाळून या असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत आणि पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यरत. थँक्यू सो मच. या प्रतिक्रिया आपण दिल्यात कारण की जास्त वेळ नाही कारण मॅच सुद्धा सुरू आहे. टॉस आपण जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच हवं होतं. आता क्षेत्ररक्षणाचं तुम्हाला मिळालंय म्हणजे समोरच्या संघाने फलंदाजी सो क्षेत्ररक्षण करायचं आहे. कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल समोरच्या संघाला? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेलच. कशी वाटली फिलिंग एकंदरीत या मैदानावर येऊन? खूप छान. कसं वाटलं आयोजन? रुपेची पागे यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? तर नक्कीच अशी टुर्नामेंट व्हायला पाहिजे अजून सुद्धा.
नक्कीच व्हायला पाहिजे आणि खूप छान पद्धतीने ह्या प्रतिक्रिया शुभेच्छा देईन या मॅच करिता. सो हे ते वडगर गोगाटपाडा. सो टॉस बॉन झालेत. आई गावदेवी शिरवली या संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि जिथे वडगर गोगाटपाडा हा संघ अगदी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द कमेंटरी बॉक्स. पुन्हा एकदा राजूभाई जॉईन होतील. ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. आतापर्यंत मात्र या सडकमध्ये देखील 2 चेंडू टाकून झालेत. पहिला डॉट, दुसरा चेंडूवरती विकेटचा पतन घडलेत. कारण जसा प्रकारे संदेश घाटाल यांचा गोलंदाजी पाहायला मिळाला, अप्रतिम प्रयास संदेश यांच्या माध्यमातून. नवाने बॅटर मैदानामध्ये झालेत एंट्री. मिस्टर अनिल राईट हँड फलंदाज, गोलंदाज ट्रॅकवरती होईल सुसज्जित मिस्टर संदेश घाटाल. तसेच नॉन स्ट्रायकिंग कॅनवरती देखील या ठिकाणी पाहू शकाल सूरज कोठावले यांना. दुपारच्या सत्रामध्ये आलेला सर्व प्रेक्षक, राजा महिला मंडळ तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू मात्र हवामध्ये आहे, ऑफ साईडला डिपकॉबार रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारचा चूक न करता अचूक झेल टिपला गेला आणि पुन्हा इथे फलंदाज होईल बाद. आता मात्र हॅट्रिक चान्स आहे, कारण 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त झालेत मिस्टर संदेश यांना. हॅट्रिक चान्स नवाने बॅटरचा एंट्री होण्यापूर्वी देतो डिझेलला संधी. ऐकूया सुमधुर गीत. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. जिस बात का चर्चा कर रहे थे हम पिछले ओवर में कि अगर 3 ओवर का मैच है तो कम से कम 35-40 तक का यहाँ पे सम्मानजनक स्कोर कहलाएगा. लेकिन 2 विकेट जिस तरीके से बैक टू बैक पतन हुआ, अब तक स्कोर अकाउंट ओपन हुआ नहीं है और 2 बल्लेबाज पहुंच चुके डगआउट में. 29 रन का टारगेट है. अगर देखा जाए तो 28 रन बोर्ड पर लगाने में कामयाब, 29 रन का पीछा करने उतरी. इस बीच 2 बल्लेबाज डगआउट में, नए बल्लेबाज की एंट्री मैदान में हो चुके. कहीं अगर यहाँ पे 2 विकेट अगर जल्दी प्राप्त करते हैं ये गेंदबाज तो काफी मुश्किल हो जाएगी इस लक्ष्य तक पहुंचना. इस बीच ओवर का अगली गेंद अराउंड द स्टैम्प, राइट हैंड बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज के खिलाफ सीधा स्ट्रेट ड्राइव, क्षेत्ररक्षक तैनात लॉन्ग ऑन रीजन में. जब तक गेंद फील्ड हो तब तक 1 रन के साथ संतुष्ट. अकाउंट ओपन होता हुआ 2 विकेट के नुकसान पर स्कोर 1. 1 धाव स्कोर कार्डवर लागलंय. अगदी 29 धावांचा हा पाठलाग करायचा आहे. जरी सुद्धा 29 धावा असल्या ना तरी सुद्धा इथून कंबर कसावी लागेल. मोरया 11 चव्हाणपाडा या संघाला या धावा रोखल्या जाऊ शकतात. त्याकरिता तुमची जी सामूहिक आणि सांघिक कामगिरी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. म्हणून इथून आपण नेहमीच क्रिकेटमध्ये म्हणतो ना की एकात्मतेची ताकद ही सर्वात महत्वाची आहे. इथे सिंगल आले, धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 1 रन्स ऑन कार्ड, 1 अंकांवर हे स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला. सूरजच्या बॅटमधनं फटका तर सुंदर आहे. अतिशय दर्जेदार स्ट्रोकची निवड. रीच फटका खूप मोठा आहे या खेळाडूचा आणि याच्याच नावावर पहिलं अर्धशतक वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. सूरजच्या बॅटमधनं एक सुंदर फटका. 6 धाबा. चांगला स्ट्रोक होता. बॉटम हँडचा उपयोग केला. ऑन साईडला चेंडूला वळवलं. हाफ ट्रॅकरची लेंथ अगदी आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. तर संदेश गोलंदाजी ट्रॅकवर येतो. पुन्हा एकदा सुसज्जित होईल आपल्या षटकातील हा शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय. जबरदस्त फलंदाजीचं कृत्यकरण. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल हिटिंग. बॅक टू बॅक 2 षटकाराची निवड. चेंडू सरळ झालाय फरार. मिळतील धाबा 6. षटकार. थँक्यू. प्लीज नो मीटिंग नो चर्चा. मैदानामध्ये सामना स्पीड अप करायचा आहे. माझा विनंती आहे गोलंदाज ट्रॅकवरती सुसज्जित व्हायचे लवकरात लवकर. कारण देखील पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक झाले ते 13 आणि येणारा 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता है. आने वाले 12 गेंदों में 16 रन की जरूरत है. कहीं अगर 2 विकेट यहाँ पर जल्दी प्राप्त करते गेंदबाज तो यहाँ पे मुश्किल हो सकती है. लेकिन क्रिकेट एक अनिश्चितता का खेल है. भविष्यवाणी करना मुश्किल है. 12 गेंदे और 16 रन की जरूरत है. बहुत ज्यादा मुश्किल तो नहीं होनी चाहिए लेकिन यहाँ पर प्रयास करनी होगी, कोशिश करनी होगी अच्छी तरीके से. बहुत ज्यादा हड़बड़ाहट करने की जरूरत नहीं है. राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन आणि बॉलिंग मार्फत मिस्टर भवेश.
12 चेंडू आहेत, 16 धावेंची आवश्यकता. इथून भाविश आहेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. इथून आता जो संघ अडचणीमध्ये सापडलाय ना, त्या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. त्याकरिता जास्तीत जास्त डॉट बॉल, विकेट फॅक्टर या खूप महत्वाच्या गोष्टी असतील. 13 अंकांवर 2 गडी बाद. काय जबरदस्त हिटिंग पाहायला मिळाली पॉवरप्लेमध्ये सूरजच्या बॅटमधनं. दर्जेदार यावेळेस लिव्ह केलं या चेंडूला. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. आणि ज्या पद्धतीने इशारा झाला ना नितेश बरब याचा, जणू काही शाहरुख खानने इशारा केलाय की काय, हे चित्र पाहायला मिळालं. एक आगळी वेगळी शैली आहे. जे खेळाडू कक्ष आहेत त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचंय सर्व खेळाडूंनी. सर्वांना विनंती करतोय. ऑन साईडला खेळलाय मॅडम बॅटच्या साहाय्याने. चेंडूमध्ये अगदी आपण पाहू शकाल तेवढा फोर्स नाहीये. सुनीलजी गोपनर त्या दिशेने आपण पाहू शकाल. चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एक सिंगलच्या साह्याने 15 अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. इथून न पहा राजू भैया, जर इथून डॉट बॉल जर आले नाही तर या मैच पासून बराच मागे राहील. बिल्कुल सर, अगर डॉट बॉल नहीं आती है तो यहाँ पर काफी मुश्किल हो जाएगी. मुझे तो लगता है यहाँ पर 1-2 विकेट अगर जल्दी प्राप्त करते हैं तो फिर थोड़ी सी मौका जरूर बने रहेगी. अभी भी मैच ऑन है, किसी भी बाजू में झुक सकता है. अभी भी एक तरफा मुकाबला ऐसा हुआ नहीं है. मुश्किल है, कहानी आगे बढ़ेगी, लेकिन गेंदबाजी विश्लेषण अनुभव है गेंदबाज के पास. सामने भले राइट हैंड बल्लेबाज हो, आक्रामक अंदाज में तैयार. राइट आर्म राउंड द विकेट राइट हैंड बल्लेबाज के खिलाफ. ये फुल टच डिलीवरी ऑन साइड में कट किया है. लॉन्ग ऑन रीजन में रक्षक तैनात, लेकिन जब तक गेंद फील्ड हो एक रन परिपूर्ण दूसरा लेने का प्रयास. इसीलिए तो कहते हैं आदेश सर हमेशा कि क्रिकेट में गलती को माफी नहीं. नजर हटी दुर्घटना घटी, दो रन प्राप्त करता हो दोनों बल्लेबाज. म्हणून इथून तुम्हाला स्लिपी आणि स्लॉपी होऊन चालायचं नाही. ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जागते रहो. आणि नेहमीच संदेश आपण देतो, जिथे हलकंसं वर्क हे थोडंसं फंबल झालं आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केले. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. मात्र 10 गेंदों में 12 रन की जरूरत है. इस बीच फिर से एक बार पीछे की दिशा में थोड़ी सी गलती विकेट कीपर के जरिए और 1 रन प्राप्त होता हुआ. अब पछताने से कोई फायदा नहीं, कारण चिड़िया तो खेत चुक चुकी है. तो 1 रन प्राप्त दोनों बल्लेबाज, थोड़ी सी मिस्टेक विकेट कीपर के जरिए और इस 1 रन का इजाफा के साथ देखिए स्कोर बढ़ता हुआ 18-18 ऑन द स्कॉट. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 धावांचा देखील आवश्यकता है. ठिकाणी 9 गेंदों में 11 रन की जरूरत है. तो आने वाले इस ओवर में 3 गेंद बहुत महत्वपूर्ण. अगर 3 गेंदों में 1 विकेट प्राप्त करते हैं तो थोड़ा सा मौका यहाँ पे फिर से बनेगा. जागा व्हावं लागेल. मैदानाच्या दिशेने कामगिरी वाढवावी लागेल. धावा डिपेंड होऊ शकतात. कित्येक वेळा आपण पाहिलंय वसई आदिवासी क्रीडा मध्ये जवळजवळ 6 चेंडूमध्ये 6 धावा या आतापर्यंत 11 वेळा तब्बली डिपेंड होताना आपण पाहिलेत. व्हेरी वेलकम सुशांत दुबाळे, हा सुद्धा मॅचचा आस्वाद घेतोय. शिरवलीकर एक चांगला खेळाडू, तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. आपलं सुद्धा स्वागत असेल. वेलकम सुशांत. स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहू शकाल अजूनही आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू आणि 11 धावींची. या धावींच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न बीट झाले निलेश गायकर. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक. स्लॉक करायचं होतं परंतु बीट झाले. डॉट बॉल. बिल्कुल सर, इसी तरीके से लाइन लेंथ को बरकरार रखनी होगी. इस तरीके से आपने लाइन लेंथ पे थोड़ी सी वेरिएशन लाना जरूरत है. इस ग्राउंड पर अगर देखा जाए तो गुडलैंड डिलीवरी बनती नहीं. इस तरीके से थोड़ा सा लेग कटर, अप कटर, आउट स्विंग, इन स्विंग डिलीवरी के ऊपर प्रभावित करनी होगी बल्लेबाज के सामने, क्योंकि लेफ्ट हैंड बल्लेबाज सामने तैयार है. स्लॉकशिप करने का प्रयास जरूर की थी, लेकिन गेंद और बल्ले का कनेक्शन पिछले गेंद पे हुआ नहीं. इस बीच फिर से एक बार देखने लायक होगा. अराउंड द स्टैम्प लेफ्ट हैंड बल्लेबाज इस बीच तैयार, लेकिन मिस टाइमिंग. शतरक्षक तैनात. डिप कवर रीजन. थोड़ी सी कैच ड्रॉप होता हुआ यहाँ पर बड़ी गलती कर बैठे. और इस तरह का गलती करने का मतलब आपने आपको फांसी लगाने की बराबर है. आदेश सर यहाँ पे बहुत बड़ी गलती कर बैठी है. जिस बल्लेबाज का कैच ड्रॉप किया है ना, वो आपने आपको फांसी लगाने की बराबर है. नक्कीच झेलावेमध्ये होता. या सर्व संधी आहेत ना तुम्हाला टिपावं लागतील मैदानाच्या दिशेने. तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही. या मोमेंटला जे अगदी आपण पाहू शकाल सामना फसला होता. जर आज झेल घेतला असताना तरी कॉन्फिडन्स वाढला असता गोलंदाजाचा सुद्धा. भावेश नाराज आहेत. का नाराज होऊ नयेत, कारण की क्षेत्ररक्षक त्या दिशेने होते. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये होता. हाताची उंजळ परिपूर्ण निष्फळ ठरली आणि जिथे अगदी हा जीवनदान मिळाले. आता हा जीवनदान संघाच्या विजयामध्ये असेल की पराभवामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये ते समजणार आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. संदेश घाटाळ अगदी त्या दिशेने आहेत. ते चुकी करणार नाहीयेत. अगदी जी चुकी झाली होती या गोलरच्या चेंडूवर ती चुकी दुरुस्त केली गेली. याला म्हणतात मागचा वेडा. तर पुढचा शाणा होत असताना विकेटचं झालंय ते पतन. फलंदाज बाद. गणपत बजाना काय को बंद किया. थँक्यू. येणारा 6 चेंडूमध्ये देखील 9 धावांचा आवश्यकता आहे. येणारा मात्र
एक षटक अजूनही बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ऐकूया समुद्रगीत, पुन्हा देतो डिझेल संदीप. पण सर्वांनी जरा स्पीड अप करा, मैदानामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा चर्चा करू नये. येणारा 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. थोडे स्पीडअप करा, कारण यानंतर देखील अजूनही काही सामना खेळवायचा आहे. तर हा गोलंदाज ट्रॅकवरती होईल सुसज्जित मिस्टर राज लहांगे. सहा चेंडू विजयी होण्याकरिता 9 धावांची आवश्यकता. यस, चेंडू हवाय, सो आपण अवेलेबल करा मैदानाच्या दिशेने. 6 बॉल्स रिमेनिंग, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा रोखल्या जाऊ शकतात, त्याकरिता एकत्रितपणे तुम्हाला इथून सांघिक कामगिरी आणि गोलंदाजाची गोलंदाजी ही अचूक टप्पा असले पाहिजे. तर इथून मात्र या धावा रोखल्या जाऊ शकतात. तर इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ देऊन खेळावं लागेल. तर इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली नाही तर या मॅचमध्ये परिपूर्ण जी चमक आहे ना ती पुन्हा एकदा उभारताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तुमची सांघिक कामगिरी ही यशस्वीरित्याने होणं खूप महत्वाची भूमिका आहे. अगदी इथून पाहू शकाल दोन्ही पंच नितेश बरप, अगदी आपण पाहू शकाल महेशजी पागे आहेत स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर राज लहांगे इथून सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. 6 चेंडूंमध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर सूरज कोठावले. आकुडाप्याची लेंथ बॅकफुटला जाऊन स्वांग केलं या चेंडूला. भिंगरी स्ट्रोक, मिड विकेट, सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर मनसुबे क्लिअर, 6 धावा, षटकार. चांगला स्ट्रोक आहे, पीक केलं या स्ट्रोकला. बॅकफुटला गेले आणि बॅकफुट वरनं काय जबरदस्त, मी म्हटलं की रीच फटका खूप मोठा आहे या खेळाडूचा आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 26 अंकांवर. बघा आपण इथे उल्लेख करत होतो राजूभाई की एक चांगला सामना रंगेल, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. म्हणजे मनसुबे क्लिअर आणि आता पारडं जड पाहायला मिळत आहे साई स्पोर्ट्स उसगाव या संघाचं. बिलकुल सर, या ठिकाणी जर काही चमत्कार घडला तरच काही होऊ शकतं, नाही तर मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. आणि येणारा 5 चेंडू देखील बाकी आहे. तर येणारा 5 चेंडूमध्ये 3 धावा कसा प्रकारे गोलंदाज प्लॅन करतोय ते देखील बघावे लागणार आहेत मिस्टर राज लहांगे. उत्कृष्ट गोलंदाज आहे, व्हेरिएशन आहेत त्यांच्याकडे. तर बघूया राईट हँड उभारता विकेटचा डिसाईड मिस्टर राज यांच्या माध्यमातून. समोर राईट हँड फलंदाज देखील स्ट्राईकवरती आहेत तयार. या ठिकाणी गुडलँड डिलिव्हरी ऑन साईडला पुसकेला कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मिसफिल्ड आणि या ठिकाणी दोहोरी धावा परिपूर्ण. चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत स्कोर लेव्हल मात्र 1 धावांची आवश्यकता आहे. मात्र 1 धावा, 1 धावेंची आवश्यकता. चांगलं सेन्सिबल सिंगल यावेळेस आणि त्यांना डबल मध्ये परिवर्तित केलं. हे कॅल्क्युलेशन रिक्स माइंडसेट आहे आणि याला म्हणतात इनिंग बिल्ड करणं. संघाला पुढे घेऊन चालायचं असेल तर इथून याच पद्धतीचं फलंदाजीची आवश्यकता आहे आणि तीच फलंदाजी सूरज याने आतापर्यंत करून दाखवले. 6 सिटिंग ॲबिलिटी खूप महत्वाची आहे या खेळाडूमध्ये आणि ते आतापर्यंत पाहायला मिळत आहे. शहरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, पंचांच्या इशाऱ्याचा वेट राहील, इट्स वाईट. आणि नितेशजी बरप याने दर्शवला हा वाईट, म्हणजेच सामना जुगलाय साई स्पोर्ट्स उसगावच्या वतीने. जाऊन पोहोचलाय थेट 3ऱ्या फेरीमध्ये. विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा. आणि खूप सुंदर पद्धतीने अगदी हा सामना रंगतदार स्थितीमध्ये अतिशय आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक राजा अगदी आपण पाहू शकाल प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जातोय. समोरच्या एंडने महिला कक्ष, तदनंतर आपण पाहू शकाल पार्किंग झोन आहे, त्या दिशेने सुद्धा प्रेक्षक राजा अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत सावलीच्या छत्र छायेखाली. आणि परिपूर्ण ही स्पर्धा आस्वाद लुटण्याचं काम. तदनंतर ऑन साईडला सुद्धा क्षेत्ररक्षक राजा आहे. आपल्या लाडक्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्या सर्वांचं सहर्ष वेलकम असेल. संपूर्ण प्रेक्षक वर्ग प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून कॅमेरामध्ये कॅप्चर केला जातोय. तदनंतर वाईडिश काउकोना रिजनमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल खेळाडू कक्षाच्या अगदी साईडला सुद्धा अगदी हा कॅमेरा, तिथे सुद्धा प्रेक्षक वर्ग, काही विद्यार्थी आहेत, काही खेळाडू आहेत, ते सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. या मॅचचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं स्वागत असेल. मला तो मॅचचा अगदा नन ऑफ द दॅन ज्याने खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. 1 साइडेड हिरो पाहायला मिळाला मिस्टर सूरज कोठावले.
22 धावेंचे अगदी आपण पाहू शकाल आक्रमक केली, फक्त आणि फक्त 5 चेंडू त्याने फेस केले. सो तोच असेल या मॅचचा मन ऑफ द मॅचचा हकदार. जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण देऊया डीजेला संधी, घेऊया एक